निखिल थांबायचं तुम्ही 2 मिनिटं. निखिल थांब. नाही निखिलला काही बोलायचं नाही आहे. अभिषेक सिंग आता होणारा सामना चालू असलेला सामना सोपारा साई श्रद्धा सोपारा वर्सेस गुरुदत्त सोपारा संघ. अभिषेक सिंग अभिषेक सिंग इधर ना. सिंगल अशी धाव. आणि सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 2. 2 चेंडू 2 धावा. सुंदर असा शॉट ऑफच्या दिशेने आणि सिंगल अशी धाव. धाव संख्येत वाढ होत्या. धाव संख्या होते ती 3 चेंडू 3 धावा. आणि लेगच्या स्वरूपाने डिक्लेअर स्वरूपात एक धाव. आणि इकडे पारदर्शी लागत आहे 3 चौकार आणि 3 विकेटसाठी विजयराव पाटील यांच्याकडून 2222 रुपये. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 5. 5 चेंडू 5 धावा. आणि लेगच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या होते ती 6. आणि पुढचे ओव्हर घेऊन येत आहेत ते कुमार. बघूया आपल्या संघासाठी कसे गोलंदाजी करतील ते. आणि त्यांचा पहिला चेंडू आणि हा मारल्या खणखणीत चौकार. उत्कृष्ट चौकार. खूपच सुंदर असा चौकार. जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषक 2021 आणि हा सिंगलच्या रूपात एक धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 11. आणि पुढचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव. आणि जय संघाचे कर्णधार यांनी स्वप्नील सरांशी कॉन्टॅक्ट करावा. आणि जयश्री संघाचे आणि हा गडी बाद. जयश्री संघाचे हॅलो अमय पाटील यांनी मंचावर यावे. अमय पाटील यांचा जयश्री संघ खूप खूप स्वागत करीत आहेत. अमय पाटील. धन्यवाद टीचे. 2 ओव्हर समाप्त. 4 चेंडू 12 धावा. आणि ही चोरटी धाव. सिंगल अशी धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 5 चेंडू 13 धावा.
जय साईचे कन्नड असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. जय साई. आणि 2 ओव्हर 14 धावा आणि पुढची गोलंदाजीसाठी येत आहेत ते जतीन. आणि हे नावाजलेले गोलंदाज आहेत जतीने गुरुदत्त संघात आधी खूपच नावाजलेले गोलंदाज खूप वर्षानंतर हे परत येत आहेत. आणि खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी जतीन यांची. निर्धाव चेंडू आणि सिंगलच्या बरोबर 1 धाव. 2 चेंडू 15 धावा. गुरुदत्त का टीम है तुम उधर गिरेगा ना. ये पानी गिरे सर सतेंद्र पानी लेना पड़ेगा. 3 बॉल छोड़ा कितना आणि ऑफच्या स्वरूपात मारले चेंडू आणि डिक्लेअर अशी धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 17. कोणी काढला त्यांनी ना डिक्लेअर म्हणून रितेश आणि त्याच्या आधीचा एक सिंगल यांनी काढून दिला ना समोर. हां तो झाले ना हाय स्कोरिंग होता तो टेन्शन काढली. त्याला विचारतो सांगितलं तुला असतो येत नको बसतो तो सांगितलं. हॅलो हॅलो मिलिंद सुर्वे यांचे आगमन झाले आहे. त्यांनी त्वरित आपल्या 19 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. 3 षटकासमध्ये धाव संख्या होते ती 19. बॉलर नेम आणि चौथी ओव्हर घेऊन येतात ते सुशांत. चौथे गोलंदाज आहे सुशांत. बघू आपल्या संघासाठी काय करतील ते. धाव संख्या होते ती 19. 3 ओव्हर 19 धावा झालेल्या आहेत. आणि आणि हा वाईट चेंडू आम्हाला पंच म्हणून लाभले आहेत ते गंभीर पाटील, अरुण पाटील आणि प्रणय पवार. उत्कृष्ट पंच जेसी संघाची. आणि परत एकदा वाईट असा चेंडू. वाईटवर वाईट. 2 वाईट लगातार 2 चेंडू वाईट. दुबई रिटर्न कॉल आहे हम लोग को. आणि 1 धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते ती 23. अंकित ना मगाशी तो काढला सिंगल ना. 24 झाला. 24 धावा. आणि वाईट असा चेंडू. धाव संख्येत वाईट. धाव संख्या होती ती 28. आणि हा गडी बाद आणि इकडे विकेट. आणि धन्यवाद टीचर. आणि धाव संख्या होते ती 29. आणि जिंकण्यासाठी
29 रनाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. गुरुदत्त संघासाठी 29 रनाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जयसाई संघ कर्णधार जयसाई विरार. पुढील होणारा सामना आरसीसी विरुद्ध जयसाई यांच्या दोन्ही कर्णधारांनी कॉम्पिटिटिव्ह बॉक्सशी संपर्क साधावा. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पुढील होणारा सामना आरसीसी वर्सेस जयसाई याच्या दोन्ही कर्णधारांनी कॉम्पिटिटिव्ह बॉक्सशी संपर्क साधावा. पुढील होणारा सामना आरसीसी वर्सेस जयसाई विरार. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस द्यायचं आहे. मी जितेंद्र पाटील साहेबांना बोलतोय की तुम्ही टॉस का बॉक्स मध्ये यायचं आणि टॉस उडून घ्यायचे आहे. 29 रनाची आवश्यकता आहे गुरुदत्त संघाला जिंकण्यासाठी. 29 रनाची आवश्यकता आहे आणि टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेक होत आहे. आरसीसी कर्णधार पहिली ओव्हर घेऊन येत आहेत ते अमित. आरसीसी कर्णधार लवकर. आणि जतीनच्या एक सिंगल अशी धाव संख्येत वाढ. धाव संख्येवरती एक चेंडू एक धावा. आणि जतीन यांच्या खणखणी षडांचा उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेले आहे. पण एक धाव रोखण्यात असफल. धाव संख्या पूर्ण होते. धाव संख्या होते ती 2 चेंडू 2 धावा. हॅलो आणि खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. जयसाई नारंगी संघाने जयसाई विरार संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि प्रथम तुम्ही काय निवडणार आहात? क्षेत्ररक्षण. पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहात, हरलेला आहेत. पुढची तुमची रणनीती काय असणार आहे? जिंकायचीच असणार आहे. एफर्ट चालू आहे आमचं आणि जिंकणारच. थँक्यू. जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित आरसीसी संघ जर टॉस जिंकला असता तुम्ही प्रथम काय निवडलं असतं? बॅटिंगच निवडली असती. तुम्हाला आता बॅटिंग मिळालेली आहे तर तुम्ही 4 षटकामध्ये किती रन करण्याचा प्रयत्न करणार आहात? 30 ते 35 30 प्लस करण्याचे. तुमच्याकडचे हुकमे एक कोण आहेत जे तुम्ही बॅट्समॅनच्या रूपामध्ये वापरणार आहात ते? सईद, सलाम, सुनील. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आणि 4 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. धन्यवाद डीजे. आणि गडीबाद आणि 29 रनाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 1 धावाची पॅनल्टी लागत आहेत गुरुदत्त संघासाठी.
एक धावती बॅटर डायरेक्ट बाहेर आणि धाव संख्या होत्या ती एक कमी झाला ना 6 ना 6 लास्टला ना धाव संख्या होती 7 आणि एक धाव ऑफसेट करणारा एक ओव्हर समाप्तीवर रन होता तो 8 एक ओव्हर 8 आणि पुढील गोलंदाजी येत आहेत ते केसीसी नवतरुण मित्र मंडळ आयोजित नगरसेवक चषक 2021 बायपासच्या एक धाव आणि जतीन यांच्याकडनं खणखणीत शॉट तरीच उत्कृष्ट असे फिल्डिंग खूपच चांगले गोलंदाज आहेत ते मयूर खूपच उत्कृष्ट त्याची गोलंदाजी करत आहेत मयूर आपल्या संघासाठी आणि नो चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि धाव संख्येत वाढ धाव संख्या होती ती 12 आणि जतीन हे बाद गडी बाद आणि फलंदाजी येत आहेत ते तुषार अकरा 3 चेंडू 11 धावा आणि 9 पंचाचा निर्णय 9 पंचाचा निर्णय अंतिम राहील 9 असा चेंडू तुषार सिंगल स्वरूपात एक धाव धावसंख्येत वाढ धावसंख्या होते ती 13 हा 9 हा चेंडू आणि मयूर तुषारनी मारला ना आता
हे होते ना. चार चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 29 रनची आवश्यकता आहे त्यांना. एक धाव. दोन ओव्हर 16 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 29 रनची आवश्यकता आहे. डीजे डीजे धंदा 16. हा नाही किती कोणती होती ना बारा चेंडू 14 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जयसाई विरार संघाने कॉमेंट्री बॉक्स संपर्क झाला. 12 चेंडू 14 रनची आवश्यकता आहे. नाही लास्टला 12 चेंडूमध्ये 14 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी गुरुदत्त संघासाठी. आणि गोलंदाज आहेत ते नितेश. आणि पॅनल्टी ऍड करून 14 रनची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 14 रनची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी गुरुदत्त संघाला. आणि हा पहिला चेंडू ऑफच्या साईड मारल्या. टॅपच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या वाढ. धावसंख्या होते ती 17. आणि हा खणखणीत चौकार. खूपच उत्कृष्ट असे चौकार. आणि सिंगलच्या बरोबर एक धाव. धावसंख्या पूर्ण होते. धावसंख्या होते ती 22. 3 चेंडू 22 धावा. आणि ऑफच्या स्वरूपात मारलेला चेंडू आणि एक डिक्लेच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या होते ती 23. आणि 4 चेंडू 23 धावा. आठ चेंडूमध्ये 7 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी गुरुदत्त संघाला. खूपच अटीतटीचा सामना. 8 चेंडू 7 धावा. वनदेव दादा तुम्ही मंचावरती यायचं आहे. आणि क्लिअरच्या स्वरूपात एक धाव. आणि शेवटचा चेंडू आणि परत डिक्लेअर. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव.
लास्टची ओव्हर 7 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 5 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 चेंडू 5 धावा. JCC नवतरुण मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक सदानंद गजानन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे चषक उतरवण्यात आलेले आहे. आणि शेवटची शतक डिक्लेअरसोबत 1 धाव. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गुरुदत्त संघाला. आणि उत्कृष्टाची फिल्डिंग आणि हा गडी बाद. चार चेंडूमध्ये 4 रनाची आवश्यकता गुरुदत्त संघाला जिंकण्यासाठी. आणि असं खूप उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. त्यात गडी बाद झालेला आहे. आणि फलंदाजासाठी ते आले आहेत ते आयुष. नॉन स्ट्राईकवर आहेत ते आयुष. आणि वाईडच्या स्वरूपात 1 धाव आणि धाव संख्येत वाढ. आणि गुरुदत्त संघाला जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा आणि निर्धाव चेंडू. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 3 चेंडू 3 धावा. खूपच अतितडीचा सामना. 3 चेंडू 3 धावा. आणि लेगच्या स्वरूपात 1 धाव. आणि हा खूपच चांगल्या क्षेत्राने 2 धाव काढण्यात येत आहेत. खूपच उत्कृष्ट अशी फिल्डिंग. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. पंचाचा निर्णय अंतिम. डिक्लेअर 1 धाव 1 धाव. 2 चेंडू 2 धावा काढण्यात गुरुदत्त संघाला विजयासाठी लागतील. खूपच अतितडीचा सामना. रोमांचक असा सामना. 2 चेंडू 2 धावा. आणि गोलंदाजी आहेत ते रत्नेश. स्ट्राईकला आहेत ते सुशांत. खूपच अतितडीचा सामना. बघूया कोण जिंकतं आणि कोण हारतं. आणि गडी बाद. 1 चेंडू 2 धावाची आवश्यकता. डीजे भैया
धन्यवाद टीचे. खूपच अटीटेड सामना. एक चेंडू 2 रनची आवश्यकता. अरे बघूया आपले रत्नेश आपल्या टीमसाठी काय करतील. स्ट्राईकला आहेत ते रोहन. बघूया रोहन हे आपल्या संघासाठी काय करतील ते. आणि विज्ञान आणि बघूया रत्नेश. एक चेंडू 2 धावा आणि नोवा चेंडू आणि गुरुदत्त संघ विजयी. 9 चेंडू 2 धावा. गुरुदत्त संघ विजयी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेचं तसंच अनिलजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहिला. ज्या सामन्यामध्ये जवळजवळ सामना जिंकतो की काय साई श्रद्धा असं संघ वाटत होतं, परंतु शेवटचा चेंडू अतिशय खराब आणि तो सुद्धा एका अनुभवी खेळाडूकडून येताना पाहायला मिळाला, म्हणून पराभवाला सामोरं जावं लागतं साई श्रद्धा या संघाला. पहिला विजय